मी 3 वर्षाचा होतो आणि उन्हाळ्याच्या सुट्टीकरता आईच्या आजोळी माझ्या आजी आजोबांकडे रत्नागिरीला गेलो होतो. माझे बरेच कझिन्स होते तिथे, मामे भाऊ, मावस बहिणी, सगळे माझ्यापेक्षा 4-5 वर्षांनी मोठे होते. आम्ही भातुकली खेळत होतो. मला एक कळत नाही की मुलगे भातुकली का खेळतात. माझे कित्येक नालायक मित्र आहेत, त्यांनी सध्या संसाराचा खेळ केला आहे. ही मंडळी लहानपणी खेळातला संसार का मांडतात, आपण त्यातले नाही. तेव्हा ना आमचा मामा नुकताच दाढी करायला लागला होता, म्हणजे स्वतःची. तर मी त्याच्या दाढीची ब्लेड घेऊन आलो खेळायला. मावस बहीण मला ओरडली. ती बोलली, अरे हे धोकादायक आहे, ठेवून ये ती परत, ही घेतो वर काड्याची पेटी. म्हटलं, अगं आत ब्लेड असेल तर ते धोकादायक ना. तेव्हा ना असं त्याला कागदाचं जाड वेस्टर्न असायचं, बाहेरून कळायचं नाही आत ब्लेड आहे की नाही. मी म्हटलं आपण असं करूया, कोणाच्या तरी हातावर जोरात ओढूया, रक्त आलं तर आत ब्लेड आहे, ते धोकादायक, मग त्याच्याबरोबर खेळायचं नाही. मावस बहीण म्हणाले, चांगली आयडिया आहे, हा घे माझा हात. मी म्हटलं नको, माझा हात वापरूया. औदार्य आणि ठोंबेपणा हे डेंजरस कॉम्बिनेशन आहे. खूप त्रास होतो मला लहानपणापासून. माझ्या हातावर ओढला, आत ब्लेड होतं, रक्त आलं, गोंधळ झाला. आजी आजोबा आले, बँडेज केलं. आजी भडकली ना की तिला लोकांना टाकून बोलायची वाईट सवय आहे. आणि ही सवय तिला तिच्या मुलीपासून लागली, आणि तिच्या मुलीला कदाचित त्या मुलीच्या सुनेपासून लागली असेल. कोणाबद्दल बोलते आलं ना लक्षात, लेकी बोले सुने लागे. तर आजी आजोबांना म्हणाली, कोंडा या मुलाला, खूप मस्ती करतो. मग तेव्हा ना आमच्या घरामध्ये एक सिंहासन रूम म्हणून खोली होती, तिथे आजोबांनी मला कोंडलं. पण एक चूक केली आजोबांनी. 1908 साली लोकमान्य टिळक भारताचे जवळजवळ बादशाह होते. त्यांना ब्रिटिश सरकारने शिक्षा म्हणून 6 वर्षे तुरुंगासाठी ब्रह्मदेशमध्ये मंडालेला पाठवलं होतं. आणि मंडालेचा जो ब्रह्मदेशचा राजा होता थिबा, त्याला रत्नागिरीला पाठवलं होतं 1886 साली. तर त्या थिबा राजाचं फर्निचर माझ्या आजोळच्या लोकांनी विकत घेतलं होतं. त्याचे आता कोट्यावधी रुपये आले असते ऑक्शन केला असता तर ते माझ्या आजोबांनी आमच्या घरामध्ये एका रूममध्ये स्टोअर केलं होतं, आणि त्या रूमचं नाव होतं सिंहासन रूम. पण ते स्टोअर करताना आजोबांनी एक मिस्टेक केली की जेव्हा त्यांच्या 3 वर्षाच्या नातवाला तिथे कोंडलं तेव्हा त्याच्या हातातलं ब्लेड काढून घ्यायला ते विसरले. थिबा राजाचं फर्निचर, 3 वर्षाचे रवी गोडसे आणि ते ब्लेड, या 3मधून एकच गोष्ट सलामत बाहेर पडली. मी तर तुटूनच पडलो त्याच्यावर. म्हणजे खबरदार जर टाच मारुनी, जाल पुढे चिंधड्या उडविने राई राई एवढ्या. हे तेव्हा मी नुकतंच गाणं एक असं नुसतं चपासप आवेशात तुटून पडलो त्या फर्निचरवर. आजी मटकन खालीच बसली ते बघून. मी आजीला म्हटलं, अगं आजोबांनी चूक केली का माझ्या हातात ब्लेड देऊन. मग शांतपणे कपाटावर चढून त्या दोघांचं भांडण बघत बसलो, 3 हापूसचे आंबे घेऊन.